ब्रेकनंतर बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावामध्ये अतिवृष्टीत वाहून गेलेला पूल अजून सुद्धा दुरुस्त न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। गेल्या वर्षी 14 ऑक्टोबरला महापुरानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक तात्काळ कामाचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। मात्र 6 महिने उलटून देखील पूल आणि रस्त्याची अवस्था जैसे थे आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली मदत आणि आश्वासन हवेतच विरल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। परांडा तालुक्यात जे आहे ते अतिवृष्टी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झाली होती आणि अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं होतं। आपण ज्या साडेसांगवी या गावात आहोत त्या गावातील हा पूल आहे। हा पूल पूर्णतः वाहून गेला होता। मात्र आज अतिवृष्टी होऊन जवळपास 6-6.5 महिन्याचा कालावधी लोटला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, विशेषतः यांनी देखील याला भेट दिली होती। हा गावाला जोडणारा रस्ता आहे। आपल्याला माहिती आहे की हा जर इथं पुढे दिसलं पूल तर पुलाचा सगळा भाग जो आहे तो वाहून गेलेला आहे। आणि यानंतर प्रशासकीय पातळीवर, राजकीय पातळीवर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जे आहे ते 31,000 कोटीचं पॅकेज यासाठी जाहीर केलं होतं। मात्र 6 महिन्यानंतरची वस्तुस्थिती जर बघितली तर जशाच तशी आहे। ही ना पूल जोडले गेलेत ना रस्ते जोडले गेलेले आहेत। ही पुलाची साडेसांगवीची अवस्था जर बघितली तर अद्यापपर्यंत पूल झालेला नाही आहे। प्रशासनानं मोठ्या या गाव पातळीवरती सगळ्या प्रशासन या गावात आलं होतं, आश्वासन दिलं होतं। विशेषतः पालकमंत्री आले होते प्रताप सरनाईक, त्यांनी दिलं होतं। मला सांगा सरपंच, किती दिवस झालं हे सगळं घडलं होतं? आता 6 ते 7 महिन्यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये आमच्या गावाचं अतोनात नुकसान झालेलं होतं। सगळ्या गावाला पाण्यानं वेढलं होतं आणि जी आमचा मुख्य रस्त्यावरचा पूल आणि वारेवडगाव रस्ता आणि ह्याचं उद्घाटन देखील पालकमंत्र्यांनी केलं होतं। पण एका पुलाचा निधी मागणीचा प्रश्न आमचा मंत्रालयात गेलेला आहे। पण ह्या पाठीमागच्या संगमावरचा जी पूल आहे ह्याचा कुठलाही विषय झालेला नाही आणि वारेवडगाव रस्ता ह्याचं काही आश्वासन झालंय पण ह्याची पूर्तता प्रशासन घेऊ म्हणलेत आता साहेब। 6 ते 7 महिने। किती दिवस झालं, काय सगळी परिस्थिती? 6 महिने झालं प्रशासन येऊन ह्याचं उद्घाटन करून गेले। प्रताप सरनाईक साहेब सुद्धा आलते, एकनाथ शिंदे साहेब आलते, तानाजी सावंत आलते, नुसतं आश्वासन दिले। आज 7 महिने झालं तरी अजून काहीच ह्याचं दखल घेतलेली नाही शासनाने। दखल घेतलेली नाही। कुठून जात होता, कसा सध्या वाहतुकीचा मार्ग आहे? सध्या इथं पडलं होतं, तिथं नंतर ट्रॅक्टर भरून टाकलं, तात्पुरतं केलंय, तो त्याच्यावरून जात होता। मग काय मागणी आता? मागणी काय तुझी? पूल पूल हो। मग काय प्रशासनाला बोललं काय वाटतं? बोललोत की वारेवाडगाव रस्ता आहे का व्यवस्थित? नाही नाही का? ही सगळी जर बघितलं तर ही वस्तुस्थिती दाखवण्याचा एक प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात राज्य सरकारनं आणि प्रशासनानं जी आश्वासनं दिली होती, 31,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं। मात्र 6 महिन्यानंतरची जर वस्तुस्थिती बघितली तर ह्या पुलाची परिस्थिती बघून आपल्याला खरंच हे शासनाचं आश्वासन किंवा शासनाची मदत ही हवेतच विरली काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, भूम, वारेवडगाव। एक छोटा